शुभ संध्याकाळ सर्वांना. तर बघा इथं करायला लागलेली आहे मी कांद्याची चटणी. एवढा असा कांदा म्हणजे उभा चिरून ठेवलेला आहे बघा. तुम्ही असं आपण जसं भाजीला घालता तसाही चिरला तर चालतंय. आणि थोडासा लसूण म्हणलं तव्यामध्ये भाकरी करून घेतल्या होत्या, त्याच तव्यामध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी थोडीशी टाकली आणि कांदा टाकून घेतला बघा. कांदा आपला छान मऊ होईपर्यंत परतला. एक 5 मिनिटात कांदा आपला छान मऊ होतं वापलून. मग नंतर ना काय करायचं, ते कांदा असं छान तव्यावर भाजून झाला की मग कांदा सरकवायचा बघा इकडे इकडे असा. आणि नंतर मग त्याच्यामध्येच फोडणी करायची. कशाला दुसरं हे करत बसायचं, म्हणलं चला पहिले कांदाच आपला छान भाजून घ्यावा, म्हणजे मऊ झाला ना नंतर ना त्याची चटणी किंवा भाजी करायला उशीर लागत नाही बघा. ह्याच्यामध्ये असे जरा मी इकडे इकडे कांदा सरकवून घेतला आणि थोडंसंच तेल टाकलं. पहिले थोडंसं तेल टाकलं होतं, मग नंतर ना मी त्याच्यामध्ये बघा हळद आणि लाल तिखट आणि काळं तिखट असा मसाला टाकून घेतला. हे आपला मसाला छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा बघा. आणि आणखीन एक 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे वापलून घ्यायचा कांदा बिगर पाण्याचा मस्त असं मीठ टाकून. कारण लगेच तेलामध्ये कांदा आपला वापरला जातो. अजिबात म्हणजे पाण्याचा वापर करायचा नाही. असं कांद्याची चटणी किंवा भाजी खायला खूप छान लागते भाकरीसोबत. आमच्या तर घरात सर्वांनाच आवडते बघा ही भाजी, मुलांना वगैरे. असे कांद्याची चटणी म्हणतो आम्ही याला. मस्त असं काळ्या चटणीची घ्यायची आणि भाकरीसोबत खायचं. असं म्हणजे तोंडी लावायला असा कांदा, किंवा तुम्ही त्याला मसाला कांदाही म्हणू शकता. ही झाली बघा आपली कांद्याची चटणी. घ्यायची भाकरीसोबत खायला सुरुवात करायची. या खायला. तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा.